शेतकरी बंधूंनो, आज आपण गणेशपूर येथे हनीफ भाई त्यांनी एक छोटंसं इथं बोरीचं झाड आहे. गावरान बोरीचं झाड असून या गावरान बोरीच्या झाडावर आपल्या माऊली बायोटेकच्या फवारणी घ्यायच्या आधी काय काय होतं तर हनीफ भाई या तुमच्या बोरीवरचं जे प्रेम पाहून आम्हाला एक व्हिडिओ बनावा वाटून राहिला. कारण आज गावरान बोरीवर कोणीच व्हिडिओ किंवा कोणी फवारणीसुद्धा घेत नाही आणि तुम्ही एक चांगला चिकित्सक तुमची एक आवडीची बोर आहे. बोर म्हणजे माणूस बोर होत असते, पण तुम्ही आवडीनं तिथे गोड केलं तर एक तुमचं जे मनोगत आहे याच्यावर काय होतं तर पहिले तुम्ही या गावरान बोरीचं त्याच्यावर आम्ही आखे आलो असं आम्हाला फळात दिसे, म्हणजे फळं गळून जात फळं गळून जात आणि पानं बी अशी किळेल होते. बरं म्हणे बा आता आपण त्याला फवारून पाहू म्हणे. हां फवारून पाहू म्हणे. फवारून पाहिल्यावर काय होते काय नाही. मग आम्ही हे जवळची पराठीवर वापरली. हां हेच फवारा वरून लगे संध्यापासून खाली काढला. बरं 2 फवारे काढले. हां बोर अशी 1 नंबर झाली. म्हणजे 1 नंबर बोरीची सेटिंग झाली, गळणं थांबली, गळ थांबली, बोर बी वाढले, टिळक बी थांबली. टिळक बी थांबली. जेणेकरून यावर्षी आपल्याला चांगले बोरं खायला भेटतील असं आपल्याला 1 नंबर खायला बोर देतो. रिझल्ट आला आपला. हां आपले वापस बोला. झालं ना. हे जे आपण माऊली बायोटेकचं या हनीफ भाईंनी जे काही एक प्रयोग केला छोटासा, हा बोरीवर सुद्धा वापरला जाते. कारण या बोरीची आता तुम्ही चमक पहा कशा पद्धतीने ते चमचम चमकून आले आणि हिचं बोरीचं गळणं सुद्धा थांबलं. त्याला जे काही व्ही बहार वापरलं आपण, पॅरिस गोल्ड घेतलं, पिकअप घेतलं, त्याच्यामुळे याची फळाची साईज गळण गिळण थांबली. याच्यावरून हे लक्षात येते की कपाशीवर फवारी मारल्यानंतर त्याचा असर दिसतेच, जेणेकरून पातीगळ ह्या गोष्टी बऱ्यापैकी थांबतात. तर हे आपल्या हनीफबाईने यावर्षी इथं करून दाखवलं. एक छोटासा प्रयोग त्यांनी केला आणि आपल्याला बोरं खायला भेटले. त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो माऊली बायोटेककडून. हनीफ भाई आपने जो किया ये ट्रायल बहुत अच्छा किया. इसमें क्या था कि इसमें पहली बार इसमें कीड़े लगते हैं, बहुत कीड़े. तो ये कीड़े के कारण अपन कोई खा नहीं सकते बोर, क्योंकि ये नरम रहते हैं. तो इसमें अपन ने जो दवाई डाली उसकी वजह से इसका पूरा क्लियर हो गया. चलो.